ऐसी हस्ती हमारे बीच बैठी हुई है जिनके बारे में तारुफ कराने में कहीं न कहीं मैं भी फ़ख्र महसूस कर रही हूँ। एक ऐसी हस्ती आज हमारे बीच मौजूद हैं जिन्हें पहली ओलंपियंस होने का खिताब हासिल हुआ है और आज राही सरनोबत जैसे आला शख्सियत जैसे बच्चों को, उनके भविष्य को, उनके फ्यूचर को संवारने के लिए वो एकेडमी चला रही हैं और तैयार कर रही हैं हमारे देश का गौरव बढ़ाने के लिए। ज़ोरदार तालियों से मैं चाहूँगी कि वो मंच पर आएँ और अपने दो शब्द से हम सभी को शराबोर करें। माननीय सौभाग्यवती अंजलि भागवत छत्रपति पुरस्कार विजेता, प्लीज़ आप मंच पर आकर अपने कोमल शब्दों से हमें नवाजें। अंजलि भागवत मैम। नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थितांना माझा नमस्कार. शांतिदूत परिवार आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसनी हा जो इनिशिएटिव्ह घेतला कौतुक सोहळ्याचा, त्याच्याबद्दल मी पूर्ण स्पोर्ट्स फ्रॅटर्निटीतर्फे त्यांचे धन्यवाद मानते. कारण पुण्यातला सोहळा म्हणजे राहीसाठी घरचा कौतुकाचा मान असं मला नमूद करावंसं वाटतं. आणि घरातलं कौतुक हे खूप महत्त्वाचं असतं. घरातल्यांनी केलेलं कौतुकाला एक वेगळा मान असतो आणि ती एक पोच पावती असते की आत्तापर्यंत आपण जे श्रम घेतले, जे हार्डवर्क केलं, जे सॅक्रिफायसेस दिले, आपण घरापासून दूर राहिलो, पण त्याचीच ही पोच पावती आहे की घरच्यांना त्याचा खूप अभिमान आहे, खूप कौतुक आहे आणि त्याच्यातनंच आम्हाला पुढच्या तयारीसाठी खूप मनोबल मिळतं, मोटिवेशन मिळतं. त्यामुळे थँक्यू सर. राहीला काही मी असं व्यक्तिशः स्टेजवर कॉंग्रॅच्युलेशन म्हणणार नाही, कारण तिला माहिती आहे की मी किती आनंदित होते जेव्हा तिला सुवर्णपदक मिळत होतं आणि मीच कॉमेंट्री करत होते टी व्हीवर. त्यामुळे असं मला तरी वाटत होतं की मी स्वतःच खेळते की काय तिथे एवढ्या. कारण राहीच्या नेमबाजीतल्या पहिल्या दिवसापासून मी तिला ओळखते, मी तिचा सराव बघते, तिचे कष्ट बघते. मला असं वाटतं की इथपर्यंत पोहोचण्यासाठी नुसतं नेमबाज असणं महत्त्वाचं नाही आहे, तर वेड असणं महत्त्वाचं आहे. जो जिंकतो ना त्याला आम्ही हा वेडा माणूस आहे असंच म्हणतो. कारण त्या यशासाठी काहीही करण्याची तयारी त्या माणसाची असते. मग तुम्ही वर्षभर आपल्या पालकांना, आपल्या नातेवाईकांना भेटू शकत नाही. आम्हाला खूप दिवसांनी कळतं की अरे ह्या माझ्या कझिनचं लग्न झालं का, हिचा वाढदिवस होता का, असे सगळे सोशल फंक्शन्सपासून आम्ही मुक्तो. खूप दिवसभर कष्ट करतो, इतकं की दिवसभर प्रॅक्टिस, त्याच्यानंतर फिजिकल ट्रेनिंग आणि नेमबाजी हा खेळ आहे ज्याच्यामध्ये मानसिक तयारीची खूप आवश्यकता असते. त्यामुळे तो एक सराव वेगळा असतो. योगाची आम्हाला आवश्यकता असतो, एक सराव वेगळा असतो. मग दिवस कसा संपतो हे कळतच नाही. आणि एवढे सगळे परिश्रम करून मग आम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतो आणि जेव्हा यश मिळतं, जेव्हा आम्ही त्या पोडियमवर उभं राहतो, जसं मुक्ता मॅडमने आता आपल्याला सांगितलं, खरंच तो क्षण खूप वेगळा असतो. म्हणजे फक्त मला वाटतं सर्व्हिसेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि खेळ ह्या दोनच गोष्टी आहेत जी आपल्याला ही अपॉर्च्युनिटी देतं की आपल्या अचिव्हमेंटसाठी आपला ध्वज, आपल्या देशाचा राष्ट्रध्वज उंचावला जातो आणि आपल्या अचिव्हमेंटसाठी आपल्यासाठी सगळे उभे राहतात. त्यामुळे राहीला तो अत्युच्च क्षण अनुभवायला मिळाला एशियन गेम्स दरम्यान, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. मी समजू शकते तेव्हा राहीच्या अंगावर किती रोमांच उठले असतील. आपल्याला खूप आनंदाने, पण ते मीडियासमोर असल्या कारणाने आम्ही थोडंसं रोखून धरतो की आपल्याला खूप ओव्हर एक्साइटमेंटही आम्ही दाखवत नाही. कारण शेवटी आम्ही खेळाडू आहोत, आम्ही आपल्या देशाचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहोत. हे नुसतं जेव्हा आम्ही गोल्ड मेडल जिंकतो तेव्हा लोकांना असा खूप आनंद होतो, अरे वा, राही सरनोबतनी आपल्या देशाचं नाव खूप उंचावलं. पण त्याच्या पाठीचे जे कष्ट असतात, म्हणजे पडद्यामागची तयारी ना, ती कधीच पुढे येत नाही. कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की भारतीय खेळाडू असणं म्हणजे खरंच खूप काही मोठी गोष्ट आहे.
जे सरळ सहज शक्य असतं ते आम्हाला खूप प्रयत्नाने मिळतं. राहीचा सराव मी बघितला आहे. खूप वेळा ॲल्मिनेशन आमच्याकडे प्रॅक्टिसला नसतं, फक्त आम्ही होल्डिंग प्रॅक्टिस करतो. होल्डिंग प्रॅक्टिसला पुरेशा वेपन्स नसल्या तर आम्ही विटा घेऊन उभ्या राहतो, कारण ती मनामध्ये आमच्या जिद्द असते, मनामध्ये आमच्या एक वेड असतं की नाही, मला माहिती आहे की मी इथपर्यंत पोहोचू शकते, तर मला कुठलीही डिफिकल्टी, कुठलाही प्रॉब्लेम अडवू शकत नाही. आणि त्याचंच उदाहरण राहीने दाखवून दिलं. राहीला इंज्युरी होती, ज्या हातामध्ये ती तिचं वेपन पकडते त्याच हाताला इंज्युरी झाली आणि किती डॉक्टरनी तिला निराश केलं की ह्याच्यातनं बाहेर पडणं थोडं अशक्य आहे. खूप शूटर्समध्ये हे डिस्कशन चाललेलं, पण राही मनातनं स्वतः इतकी कणखर होती, तिचं डेडिकेशन इतकं होतं की तिला माहीत होतं की नाही, काही झालं तरी मला माझं ध्येय गाठायचं आहे. आणि तिने तिचे प्रयत्न सोडले नाहीत. निराशेच्या गर्तेतनंही तिने स्वतःला कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर काढला, कारण तिला तिच्या पालकांनाही अजून काही त्रास द्यायचा नव्हता, कोणाला ते शेअर करायचं नव्हतं. ती स्वतः त्याच्यातनं स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेर आली आणि नुसती बाहेर नाही आली तर परत तिने नॅशनल रँकिंग मिळवून आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जाऊन एशियन गेम्ससारख्या, एशियन गेम्स हे आमच्यासाठी ऑलिम्पिक एवढं कठीण असतं. कारण तुम्ही जर आत्ताच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचा रिझल्ट बघितला तर पहिले आम्ही 8 फायनलिस्ट त्या क्वालिफिकेशन राऊंडमधनं बाहेर पडतात. त्या 8 फायनलिस्टमध्ये 6 एशियन होते. म्हणजे आमच्यासाठी किती कठीण आशियाई क्षेत्र आहे. अशा सगळ्यात कठीण मॅचमध्ये राहीनी येऊन नुसती आलीच नाही फायनलला, तर तिने सुवर्णपदक जिंकलं. ज्यांनी त्याची फायनल बघितली असेल त्यांना खरंच अभिमान आणि कौतुक वाटेल तिच्या मानसिक तयारीचा, की 3 राऊंड्स तिचे शेवटचे टाय शूटचे झाले, त्याच्यामध्ये किती तिचे फेस एक म्हणजे ॲज अ शूटर मला ते कळत होतं की ती मनातनं किती स्वतःला फोकस ठेवत होती. की अशावेळी आपलं जे मन असतं ना, जेव्हा आम्ही शेवटचा शॉट मारतो, आपण जिंकणार की हरणार या जेव्हा शेवटच्या क्षणावर असतो, तेव्हा खूप काही थॉट्स आमच्या मनामध्ये येतात. आपलं एक मन असतं ते खूप उड्या मारायला लागतं की अरे वा मी जिंकते, ऑलरेडी मेडल पोडियमवर उभं राहतं, मी नंबर 1 होणार. एक मन असतं ते आपल्याला घाबरवतं, बघ हां तू जिंकणार आहेस की नाही, चूक नाही होता कामा. ह्या सगळ्या विचारांना बाजूला ठेवून आपल्या टेक्निकवर लक्ष ठेवून ती टेक्निक फॉलो करून तो एक क्षणाचा पण एक 10वा भाग आम्हाला महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या श्वासावर नियंत्रण ठेवून, विचारांवर नियंत्रण ठेवून तो साधायचा असतो. आणि तो साधायचा नाही, ते साधल्याबरोबर जो रिकॉईल होतो तोही कंट्रोल करायचा असतो. हे सगळं टेक्निक सांभाळून तो शॉट मारून ते आपलं जे सामर्थ्य आहे ते जगाला दाखवणं, पटवून देणं. त्याच्यापुढे आपल्या अपेक्षा असतात, इतर कोच पॅरेंट्सच्या अपेक्षा असतात, मीडिया प्रेशर असतं. हे सगळं सांभाळून तो एक क्षण आपला करणं म्हणजे कितीतरी महत्त्वाचं असतं. कितीतरी त्याच्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यायला लागते. तिने तिची मेहनत दाखवून दिली आणि 3दा टाय शूटमध्ये तिने स्वतःचा एकाग्रता न सोडता तिथे ती टिकून राहून आपण किती तयार आहोत आणि मी किती ह्या सुवर्ण पदकासाठी केपेबल आहे हे तिने दाखवून दिलं. आशियाई जिंकणं म्हणजेच मी ऑलिम्पिकसाठीही पात्र आहे, तिकडे उभं राहण्याची तिची तयारी आहे, कपॅसिटी आहे हे तिने दाखवून दिलं आहे. त्यामुळे येत्या 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी राहीची तयारी तर चालूच असेल, पण आमच्या खेळाडूंसाठी तयारीबरोबर, सगळ्या सपोर्टबरोबर सगळ्यांचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे असतात. कारण त्या पोडियमपर्यंत पोहोचून त्याच्यावर चढायचं की नाही हे शेवटी त्या दिवशीचं तुमचं स्टार्स आणि लक ठरवतं आणि ते असण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर ते तुम्ही आजच्या या कार्यक्रमाद्वारे तिला दिले त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. सक्सेस इज ऑलवेज अ टीमवर्क. टीमवर्कशिवाय काही होत नाही. जसे कोचेस तिच्या पाठी होते, स्पॉन्सरच तिच्या पाठी होते, तसंच घरच्यांचं पाठबळ असणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या घरच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या जर घरच्यांनी सांभाळल्या आणि तिला पूर्णपणे तिच्या खेळासाठी मुक्त करून सोडलं तरच ती पूर्ण 100% फोकस आपल्या परफॉर्मन्सवर देऊ शकते. आणि तो सपोर्ट तिच्या आईवडिलांनी सतत तिला दिला. त्यामुळे
तुमच्या दोघांचेही खूप मनपूर्वक अभिनंदन आणि मी आभार मानते की तुम्ही भारताला तुमची मुलगी देऊ केली आहे आणि तिचं तिने खरंच सोनं करून दाखवलं. त्यामुळे राही, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.